परिवर्तन महाशक्तीचे जळगाव जामोद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत डिकर आपल्यासोबत आहेत। भाऊ, कसा प्रचार सुरू आहे, काय परिस्थिती सध्या, कसा प्रतिसाद मिळतोय? या ठिकाणी गावागावात उदंड असा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे। लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळेस काही झालं तरी चालते, परिवर्तनाची लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे। परिवर्तन झाल्याशिवाय आता राहत नाही, कारण की गेल्या 16 वर्षापासून मी शेतकऱ्यासाठी मजुरासाठी कष्टकरी रस्त्यावर भांडतो आहे। हे खरं अर्थाने हे भानगड विधानसभेच्या सभागृहामध्ये गेले पाहिजे, त्यासाठी लोकांनी यामध्ये हे निवडणूकच हातामध्ये घेतली आहे। आता या ठिकाणी तुम्ही सभेचं चित्र उघड्या डोळ्याने बघितलं, लोक या ठिकाणी मावत नव्हते, एवढी गर्दी या ठिकाणी होती। वास्तविक पाहिलं परवा दिवशीच आमची फार मोठी शेगाव ते जळगाव ते शेगाव फार मोठी ऐतिहासिक रॅली निघली। महाराष्ट्रात एवढी कुठं रॅली निघली, एवढी रॅली त्या ठिकाणी काढली। एक दिवस होत नाही तर या ठिकाणी आज सभेचं आयोजन केलं। सकाळपासून 2 तासात या सभेचं आयोजन केलं आणि या सभेला एवढी गर्दी जमली, गावाचे सभा फक्त माहीत पडलं की गावाचे गाव उलटतात, एवढा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो। त्याच्यामुळे निश्चितपणानं लोकांनी ठरवलेलं आहे, लोकांचं ठरलं आहे आता की आता प्रशांत डिकर आमदार करायचा आहे, कारण हाच प्रशांत डिकर एक माणूस आहे की या 16 वर्षापासून रस्त्यावर लढतो। हा निश्चितपणानं शेतकऱ्यांना आणि मजुरांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल आणि तो मी गावागावात लोकांना विश्वास देत आहे, म्हणून लोक या ठिकाणी मला प्रचंड प्रतिसाद देत आहेत। 15 ते 20 वर्षापासून डॉक्टर संजय कुटे हे आमदार आहेत म्हणून या मतदारसंघाचे, सोबत सातविकेकर म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आपला टिकाव कसा लागेल? नाही, आता महायुती असेल, महायुती किंवा महाविकास आघाडी असेल, एक प्रकारची युती आहे दोघांची। 20 वर्ष झाले ते चालू आलटून पालटून चालू आहे, पर 35 वर्ष झाले ते सत्ता भोगत आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांच्या परिवारात 15 वर्ष काढले, महायुतीचे जे संजय कुटे आहेत त्यांनी 20 वर्ष काढले, म्हणजे ते ठरून त्या ठिकाणी कार्यक्रम असते। यावेळेस त्याच पद्धतीने त्यानं ते डमी उमेदवार त्या ठिकाणी दिला, परंतु आता त्याचा टीका विका काय, ते डमी उमेदवार आहेत। खरी लढत हे प्रशांत डिकर विरुद्ध संजय कुटे असणार आहे आणि संजय कुटेनं गेल्या 20 वर्ष झाले जनते या मतदारसंघातला 0 बजेट विकास, काहीच विकास नाही आहे। अक्षरशः गावागावात जाताना तर रस्ते नाहीत, पिण्याला पाणी नाही, अनेक गाव असे आहेत गावागावात शाळा ओस पडणाऱ्या, शिक्षणाचा दर्जा प्रचंड खालावला आहे आणि दुसऱ्या बाजूनं भागात या भागामध्ये 99% हा शेतकरी शेतमजूर राहत आहे। शेतकऱ्याच्या कापूस सोयाबीनच्या भावावर कधी बोलत नाही, शेतकऱ्याला नुकसान झालं त्यावर कधी बोलत नाही। केवळ पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषदा असतील किंवा खरेदी विक्री असतील, कृषी बाजार समिती, अक्षरशः आमदार संजय कुटेच्या कार्यकर्त्यांनी हे भ्रष्टाचाराचं अड्डे बनवले आहेत। ते भ्रष्टाचाराचे अड्डेसुद्धा मला नस्तानाभूत करायचे आहे आणि आमच्या कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मला विधानसभेच्या सभागृहामध्ये जायचं आणि लोकांनी ते आता ठरवलेलं आहे। ठीक आहे, शेतकऱ्यांसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि जनतेसाठी प्रश्न महत्त्वाचे आहेत, पण तुमच्या मतदारसंघामध्ये शेगावसुद्धा आलेलं आहे। शेगाव संत गजानन महाराज विकास आराखडा अजून रखडलेला आहे, ते 140 गाव पाणीपुरवठा योजना त्यांनी पूर्णत्वात नेली असा त्यांचा दावा आहे। 140 गाव पाणी पुरवठा योजना ही 2013मध्ये मंजूर झालेली योजना आहे। वास्तविक पाहिलं 2013मध्ये योजना चालू झाली, ते पाणी पिण्याला मिळालं लोकांना 2019मध्ये। त्या कार्यकाळामध्ये अजूनही लोकांना किडनीचा आजार होऊन असं घर नाही की या घरातला माणूस मिळाला नाही। मी सांगतो हजारो लोक त्या ठिकाणी मृत्यू पावले किडनीच्या आजारामुळे। आणि हे जे प्रक्रिया असते ज्या ज्या ठिकाणी आता मला तसं वाटतं त्याने फार उशीर झाला आहे गोष्टीले। जर लातूरमध्ये जर पाण्याची टंचाई तर रेल्वेनं त्या ठिकाणी पाणी आणलं जाते, पण अक्षरशः आम्हाला आमच्या समोर दिसलं की विषारी पाणी आहे, तरी आम्हाला 10 वर्ष ते पाणी प्यावं लागलं, तेच पाणी या कुटीने पाजलं। फक्त या योजनेचं भांडवल त्या ठिकाणी करतात आणि दुसऱ्या बाजूनं ज्या योजनेवर आमचे गोरगरिबाचे शेतकऱ्याचे पोरं पाणी सोडले आहेत त्यांचे पगारामध्ये अर्ध कमिशन हे संजय कुटे घेतात। त्यांना शासन देते 579 रोज म्हणजे 17,300 रुपये महिना देते दर महिन्याला। संजय कुटे त्याला 7,500 रुपये देते, त्यातले कमिशन आणतात। त्याला ते योजना लोकांना पाणी भेटते त्याचं काही देणं घेणं नाही, पण त्यातून दर महिन्याला किती कबाळा जातात याकडे त्याचं लक्ष आहे। खारपान पट्टा म्हणून हा ओळखला जातो राज्यामध्ये। खारपान पट्ट्याचा जो आहे म्हणजे तुमचा कलंक तो कसा पुसणार आहे? नाही, खारपान पट्टा माझ्यासारखा प्रशांत डिकर मी जर समजा आमदार झालो तर निश्चितपणानं खारपान पट्ट्याचा त्या ठिकाणी आता हे फक्त सांगतात हे कागदावर आहे, याचे बॅनरवर विकास आहे, पण प्रशांत डिकर हा कृतीत करून दाखवणारा माणूस आहे। खारपान पट्ट्याचा या ठिकाणी नस्तानाबूत करण्यासाठी पाण्याची पातळी वाढवणे असेल, जागोजागी बंधारे असतील, फक्त धरणं या ठिकाणी इस्लामपूर डॅम ठिकाणी नाव केला, अर्कचीर असेल, आलेवाडी असेल, सर्व प्रकल्प त्या ठिकाणी रखडलेले आहेत। सर्व कामं बंद आहेत, वाढून किमता घेतात, लोकांकडून वसुली करतात, पण प्रकल्प मात्र पूर्ण होत नाहीत। 20 वर्षाला तेच चालू आहे की प्रकल्प नाव करतात, पुढे 140 गाव पाणी पुरवठा योजना पुढे करतात, लोकांचे मतं घेतात, पण मात्र योजना मात्र अजून त्या एकाही योजनेचा शेतकऱ्याला किंवा मजुराला त्याचा लाभ झाला नाही। त्याच्यामुळे प्रशांत डिकरला फार मोठी म्हणजे काम करण्याची फार मोठी संधी आहे। मी आमदार झाल्यानंतर सर्व कामं तात्काळ पूर्ण करून लवकरात लवकर प्रत्येक माणसाच्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा रस फुलण्याचं काम प्रशांत डिकर करणार आहे। विजय तुमचा निश्चित आहे? 100% विषय आहेत। लोकांचे चेहरे सांगतात, तुम्ही कोणीही गावात जा लोक एकदम खुश आहेत। प्रशांत डिकर या लढाईत मैदानात उतरल्यामुळे लोक एवढे आनंदात आहेत की आता निश्चितपणाने परिवर्तन होते आणि प्रशांत डिकर लोक तिथं विधानसभा सभागृहामध्ये पाहून राहिले डोळ्यांना। 23 तारखेचा गुलाल आपलाच का? 100% आपलाच होणार आहे, हा जनताचा विजय होणार आहे।
तर हे आपल्यासोबत प्रशांत डिक्कर परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार होते, ज्यांनी आपला विजयाचा दावासुद्धा केलेला आहे आणि या मतदारसंघाचा काय पलट होण्याची गरज त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन सुनील मोरे आणि संजय जाधव, साम TV, जळगाव जामोद, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.